नमस्कार लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनही ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी कंप्लीट केली नाही, अशा बहिणींनी आता काय करायचं आहे? अशा बहिणींनी 31 डिसेंबरपर्यंत आपली ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि ज्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी कंप्लीट केलेली आहे, त्यांच्या जर काही मनात शंका असतील किंवा के-वाय-सी करताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांना एडिटचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता एडिटचा ऑप्शन आलाय समजून सगळ्याच महिला तिथे जाऊन आपली ई-के-वाय-सी कंप्लीट करू नका. ज्यांच्या चुका झाल्यात त्यांनीच तिथं जाऊन ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्या. आता नवीन पद्धतीने के-वाय-सी कशी करायची आणि मागे झालेल्या चुका दुरुस्त कशा करायच्या बघा आता या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने. आता नवीन पद्धतीने के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला इथे ऑफिशियल वेबसाईटवर येऊन येथे क्लिक करा या ऑप्शनवर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर इथे तुम्हाला आता ज्यांची के-वाय-सी करायचं आहे इथे तुम्हाला त्यांचा आधार कार्ड नंबर टाकून मी सहमत या बटनावर क्लिक करून ओ-टी-पी पाठवायचा आहे. ओ-टी-पी पाठवला की आलेला ओ-टी-पी इथे टाकून सबमिट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यावर तुम्हाला पुढे 2 ऑप्शन दिसून येतील. आता तुम्हाला विवाहित, अविवाहित जे असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. मी विवाहित हे ऑप्शन निवडून पुढे जातो. आता इथे तुमचे जर पती हयात असतील तर हयात हे ऑप्शन निवडा. पतीचे निधन झाले असेल तर दुसरा ऑप्शन निवडा आणि महिला घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीत हे ऑप्शन निवडा. आता मी पती हयात आहे हे निवडून पुढे जातो. आता इथे तुम्हाला तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. इथे कॅप्चा टाकून जसं मागच्या प्रमाणे तुम्ही ओ-टी-पी टाकला तसं तुम्हाला ओ-टी-पी टाकून पुढे जायचं आहे. आता तुम्हाला इथे नवीन पद्धतीने जात प्रवर्ग निवडून दोन्ही ऑप्शन आता तुम्हाला नाही नाही करायचे आहेत. पहिल्याचे प्रश्न वेगळे असल्यामुळे आपण आहे आहे हे ऑप्शन निवडलेले होते. पण आता जे प्रश्न आले ते आता दुसऱ्या पद्धतीने विचारले गेले त्याच्यामुळे आता हे दोन्ही ऑप्शन नाही नाही करून सबमिट करायचे आहेत. दोन्ही ऑप्शन आता नाही नाही करून तुम्हाला खालच्या टिक बॉक्सवर क्लिक करून सबमिट करा या ऑप्शनवर आता क्लिक करायचं आहे. आता नवीन पद्धतीने के-वाय-सी कसं करायचं ते मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. एवढीच ही माहिती होती लाडक्या बहिणींनो, जी की तुम्हाला कळली असेल. माहिती कळली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.